पंचाने थर्ड अंपायरकडे डिसिजन दिला आहे. पंचाने डिसिजन दिला नॉट आउट. इट्स टाइम टू सेव्ह. सुरेशला जीवनदान मिळालंय. पहिल्याच अटेम्प्टमध्ये तर तिकडे फेकी झाली असते तर सुरेशला माघारी परतावं लागलं, पण यावेळेस एका धावावरती समाधान मला फक्त सुरुवात झाली. धावांचा श्रीगणेश झाला आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ संघासाठी. बॅटिंग केलं तुम्ही पाहू शकता नेहमी आपल्या संघासाठी कारंदार बनणार तो म्हणजे दिवेश पारावे. टर्फ क्रिकेट असेल, अंडरआर्म ओपन असेल, 1 to 4चा फॉर्मॅट असेल किंवा सर्कल फॉर्मॅट असेल, आपण त्याला सी बाउंड्रीमध्ये पाहतोय तो म्हणजे दिवेश. हो 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 काय चेंडू हाताळलाय प्रथमेशने. वेगवान चेंडू होता पण यावेळेस दिवेशने थर्ड अंपायरचा डिसिजन घेतला का वेगवान चेंडू त्रिफळाची मागून बोल्ड केलं होतं दिवेशला. सायडमसाठी रिव्ह्यू घेतलाय तो म्हणजे बॅटिंग टीमने. पंचांचं बोट हवेच्या दिशेने म्हणजे बॅक टू पवेलियन. मोठा हादरा लागलाय तो म्हणजे श्री स्वामी समर्थ संघाला. दिवेश पारावे बॅक टू पवेलियन. पहिल्या चेंडूवरती प्रथमेशने आपल्या संघासाठी निर्णायक मुवमेंट करून दिली आणि कमबॅक दोन्ही संघाला करा. आणि नवीन बॅट्समॅन तो सुद्धा इन फॉर्म रोहन. मागील महिन्यामध्ये आपण रोहनला पाहिलं होतं MSBच्या टुर्नामेंटमध्ये. ओपनच्या फॉर्मॅटमध्ये ह्याचा संघ सुद्धा फायनलला खेळला होता तो म्हणजे रोहन साळुंके. त्याला आपण बॅटिंगसाठी पाहतोय. हलक्या हाताने प्लेसमेंट केली स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव आली आहे. रोहन साळुंकेला आपण मागील महिन्यामध्ये पाहिलं होतं MSBच्या टुर्नामेंटमध्ये. इतकी सुंदर अशी बॅटिंग आपल्या संघासाठी केली होती. ओव्हरआर्म असेल, अंडरआर्म ओपन असेल, टर्फ क्रिकेट असेल, आपण नेहमी रोहनला पाहतो. लकवा क्रिकेट जरी असलं तरी दहिसरच्या फॉर्मॅटमध्ये आपण रोहनला आपण पाहिलंय आणि आज या मालाड नगरीमध्ये सुद्धा आपण रोहनला पाहणार आहोत. पुढील चेंडू यावेळेस पंच दंडित करतायत. अवांतर धाव म्हणजे व्हाईट बॉल स्वरूपामध्ये आली आहे. धावा झाले 3. चौथा चेंडू असेल पहिल्या षटकात तो म्हणजे प्रथमेशचा. आपल्या संघासाठी आतापर्यंत चांगले गोलंदाजी केले आणि तो म्हणजे चांगला बॅट्समॅनला माघारी पडतो तो म्हणजे दिवेशला. हलक्या हाताने प्लेसमेंट केली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव घेतली आहे. संत गतीने सुरुवात झाली जरी असली तरी तेवढे तुल्यबळ असे दोन्ही बॅट्समॅन सुद्धा आहेत. कधी प्रहार करायचा आहे, कधी हल्ला करायचा आहे, या दोघांना कॅल्क्युलेशननुसार माहिती असेल. 5वा चेंडू असेल पहिल्या षटकातील. ओहो यावेळेस अजून एक वेगवान चेंडू होता. पंच परत दंडित करतायत म्हणजे अवांतर धाव व्हाईट बॉल स्वरूपामध्ये आली आहे. धावा झाल्यात 5. 5. चार बॉल 5. 5वा चेंडू असेल. हा व्हाईट बॉल आलाय. यावेळेस सुद्धा अजून एक वेगवान टाकला होता. त्याला हलक्या हाताने प्लेसमेंट केली मिड विकेटच्या दिशेने. तिकडे एक धाव घेण्यामध्ये समाधान मानावं लागतंय. 1 to go असेल शेवटचा चेंडू. धावा झाल्या 6. बॅटिंग एंडलावरती सुरेश. हलक्या हाताने प्लेसमेंट केली. परत एकदा स्क्वेअरच्या दिशेने चांगली रनिंग विथ विकेट दोघांची म्हणजे रोहन आणि सुरेशची. पहिल्या षटकाच्या समाधान धावा झाल्यात 7. 7. द लॉस ऑफ 1 विकेट आणि तो 1 विकेट म्हणजे दिवेश. एक मोठा विकेट प्रथमेशने आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवरती थोडंसं ऑफ ब्रेक पद्धतीने जज करायला गेला तो म्हणजे दिवेश आणि मागून त्रिफळाचित केलं दिवेशला.
त्याच्यानंतर रोहनने सुद्धा सुरुवात केली, सिंगलला मॅच पुढे घेऊन गेले. आतापर्यंत 7 धावा झाल्या आहेत, त्याच्यामध्ये एक व्हाईट बॉल अवांतर धावाने आली होती. सध्याच्या क्रिकेटमध्ये किती ॲडजस्टमेंट फास्ट करावं लागतं. आपण रोहनला मागील महिन्यामध्ये आम्ही पाहिलं होतं ओरमच्या टुर्नामेंटमध्ये. रोहन आपल्या संघासाठी फायनलचा सामना खेळत होता, तर प्रेक्षकांची गर्दी. अजिंक्य सानेप टुर्नामेंटमध्ये आपण रोहनला पाहिलं होतं, आपल्या संघासाठी निर्णायक क्षणावरती बॅटिंगसुद्धा केली होती. आणि आज अंडरआर्मच्या टुर्नामेंटमध्ये असेल, लकवाच्या टुर्नामेंट असेल, टर्फ क्रिकेट, तिथे ॲडजस्टमेंट करणं किती फास्ट आहे ते रोहन आपल्या संघासाठी करताना पाहिलं आहे. आणि आज सुद्धा देवेश पारवे आउट झाल्यानंतर आपल्या संघासाठी 1 डाऊन, तो म्हणजेच रोहन. आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन तो म्हणजे ऋषी. बॅटिंग एंडला वरती असेल सुरेश, नॉस्ट्राइक एंडला रोहन. हो, यावेळेस वेगवान होता पण हलक्या हाताने प्लेसमेंट केली, पॉईंटच्या दिशेने. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव आली आहे. यावेळेस थोडा हलका टाकायचा होता, पण पंच दंडित करतात. व्हाईट बॉल स्वरूपामध्ये अवांतर धाव आली आहे. कंट्रोल करावा लागेल, कारण समोर चांगला संघ आहे. जरी विकेट जरी पडली असली तरी यांना माहिती आहे की पुढे धावा कशा करायच्या आहेत. सुरेश असेल किंवा रोहन असेल. यावेळेस सुद्धा वेगवान चेंडू हाताळायचा होता, परत एकदा पंच दंडित करतात. व्हाईट बॉल स्वरूपामध्ये अवांतर धाव आली आहे. कंट्रोल करावी लागेल. समोर संघ तितका तुल्यबळ, जितक्या कमी धावांपर्यंत रोखता येईल तितका सामन्याची मजा वेगळी होईल. कारण जर एका दुसरा चौकार आला तर मॅचमध्ये परत एकदा कमबॅक करेल तो म्हणजे श्री समर्थ संघ. यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा आपण हलक्या हाताने प्लेसमेंट केली कव्हरच्या दिशेने. सेन्सिबल क्रिकेट म्हणजेच कुडाचा एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. त्याला माहिती होतं की ह्याच्या अगोदर चेंडूवरती 2 अवांतर धावा आलेत, तर कॅल्क्युलेशनने पुढे धाव आपल्या संघासाठी पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. त्याला 7 म्हणजे रोहनची. यावेळेस सुद्धा एक वेगवान चेंडू होता, हलक्या हाताने प्लेसमेंट केली. स्कोलेकच्या दिशेने एक धाव. एक धावाने सामना पुढे घेऊन चालत. त्यांना माहिती आहे की अवांतावर धावा येत आहेत. 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये एका दुसऱ्या चौकाराला 30-32 धावापर्यंत बॅलन्स टोटल आणि फायटिंग टोटल होईल. यावेळेस सुद्धा बॉलखोल टाकला, त्याला हलक्या हाताने प्लेसमेंट केली आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्याची 7 ती म्हणजे रोहनची. आणि अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो दीपूदादाला आणि विजयदादाला. यावेळेस सुद्धा परत एकदा हलक्या हाताने प्लेसमेंट केली, पॉईंटच्या दिशेने. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव येते. शेवटचा चेंडू असेल 1 टू गो. धावा त्याला 14-14. यावेळेस हलका लेग ब्रेक टाकला तर बॅटची कडा घेतली, पण डिक्लेअर झोनमध्ये एक धाव येते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15-15. द लॉस ऑफ 1 विकेट, आणि तो 1 विकेट म्हणजे देवेश.
आपल्या संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन आला तो म्हणजे रोहित. यावेळेस परफेक्ट जज केला तुम्ही सुरेशने. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल अवांतर धाव. धावा झाल्या 16. यावेळेस चांगला चेंडू हाताळला. कमबॅक करतोय. 1-13 तो 1 मिनिट. यावेळेस डॉट बॉल आलाय. पराकाष्ठा करावे लागले. चांगले चेंडू हातावर लागणार आहे. जरी देवेशला माघारी पळतोला असेल तरी दोन चांगले फलंदाज क्रिसवरती अजूनही आहेत. यावेळेस सुद्धा पंच आणि परफेक्ट दंडित करताय. अजून एक व्हाईट बॉल. अवांतर धाव. अवांतर धावांवरती कंट्रोल करता आलं तर जरी प्रथमेशने तरी चांगले आपल्या संघासाठी पहिले षटक हाताळलं त्याच्यामुळे सुद्धा दोन व्हाईट बॉल आले होते. यावेळेस बॅकफुटला जाऊन टपलीच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोनमध्ये एक धाव आली आहे. पंच घोषित करतायत. एक धाव डिक्लेअर झोनमध्ये. धावतात 18. परत बॅकफुटला जाऊन टपल्याच्या स्वरूपामध्ये पंच डिक्लेअर घोषित करतायत. एक धाव. त्यावेळेस हलक्या हाताने प्लेसमेंट केली आणि त्याच्या 7 मध्ये रोहन चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. रोहन आणि सुरेशशी एक धावाने सामना पुढे घेऊन चालले. त्यांना माहिती आहे अवांतर धावा येतात आहेत. तिसऱ्या चौथ्या षटकापर्यंत पूर्ण जसं समजा शेवटच्या षटकावरती प्रहार करणार. एकाच चौकार आला तर मॅच चांगली बॅलन्स होईल आणि फायटिंग टोटल होईल. यावर्षी रोहन चांगली साथ देतो. हलक्या हाताने प्लेसमेंट केली. स्कोरच्या दिशेने एक धाव येते. शेवटचा चेंडू असेल 1 to go. धावा झाली 21-21. परत सुरेश हलक्या हाताने प्लेसमेंट केली. त्याला साथ देतो रोहन. चांगली रनिंग बिटवीन विकेट झोकांची. 3 षटकाच्या धावा झाल्यात 22-22. द लॉस ऑफ 1 विकेट. आपल्या संघासाठी शेवटचा निर्णायक षटक घेऊन आला अनास. पहिला चेंडू वेगळा करण्याचा प्रयत्न होता. पंच दंडित करतायत. अवांतर धाव म्हणजे व्हाईट बॉल स्वरूपामध्ये आली आहे. आतापर्यंत श्री सिद्धिविनायक गुस्सा स्पोर्ट्सच्या संघाने जरी चांगली गोलंदाजी जरी हाताळली असते तरी पण अवांतर धावांवरती कंट्रोल करता आलं नाहीये. समोर संघ तेवढा तुल्यबळ आहे. त्यांना माहिती आहे की कसे कॅल्क्युलेशन करून मॅच पुढे घेऊन जायचे आणि तेच काम करतायत सुरेश आणि रोहन. पुढे सरसाला होता. बॅटीमधून निघालाय. बॉल गेलाय सीमा रेषा पार. सुरेशच्या बॅटमधून आलाय दणदणीत चौकार आणि धावा देऊन गेलाय 4. धावा झाला 27-27. काय पुढे सरसाला परफेक्ट टायमिंग आणि क्लास. दोघांच्या मधली गॅप भेटली आणि परफेक्ट चौकार शोधला. यावेळेस सुद्धा पुढे जोरात मारण्याचा प्रयत्न होता. तिकडे थोडासा फंबल झाला. बॉल लागून डायवर्ट होते. फक्त एकाच समाधान मानावं लागेल. धावत 28-28. 4 चेंडूचा खेळ जुना शिल्लक. आता रोहन आहे स्ट्राईकला. रोहन पुढे सरसाला जोरात मारण्याचा प्रयत्न होता पण तिकडे कवरच्या दिशेने चांगली फिल्डिंग आणि आपल्या संघाकडे धावा वाचवाव्या लागतील. एका समाधान मानावं लागतंय. यावेळेस परत एकदा उभ्या उभ्या तो माझा सुरेश. बॉल गेलाय सीमा रेषा पार. सुरेशच्या बॅटमधून आला चौकार. धावा देऊन गेला 4. दणदणीत पुढे सरसाला होता आणि स्ट्रेट ड्राईव्ह तो म्हणजे परफेक्ट टायमिंग अनासच्या चेंडूवरती केला सुरेशने आणि या षटकामध्ये दुसरा चौकार शोधलाय. आपल्या संघासाठी मी का ओपनिंगला आलो आणि मी क्या या संघाचा करण्यात आला ते काम करतोय सुरेश. यावेळेस परफेक्ट जॅज. पंच दंडित करतायत. अवांतर धाव व्हाईट बॉल स्वरूपामध्ये आली आहे. धावत आहेत 34.
हो हो, यावेळेस लेग ब्रेक बॅट या समोरून वळण आणि माघारी परतावलं सुरेशला. पण आपलं काम पूर्ण आपल्या संघासाठी करून गेल्या, धावा करून गेल्यात. शेवटचा चेंडू असेल 34. सिंगलने चांगले मॅच चालू केले होते सुरेश आणि रोहनने. शेवटच्या षटकाची वाट पाहिली आणि शेवटच्या षटकामध्ये 2 चौकार ठोकलेत आणि आपल्या संघात थोडंसं पारडं जड करून ठेवलं ते म्हणजे सुरेशने. शेवटचा चेंडू असेल 1 to go श्री स्वामी समर्थ संघ. बॅट्समॅन क्रिस म्हणजे गणेश. पुढे 7 साला होता आणि गणेशने सुद्धा शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आपल्या संघासाठी मारल्यात. आपल्या संघाचं पारडं जड करतोय. 4 षटकाच्या समाप्तीने धावा 38 आणि लक्ष असेल 39. सगळ्यात महागडं षटक होतं आपल्या संघासाठी. निर्णायक क्षणावरती सुरेशने जेव्हा सुरुवात केली होती त्याला साथ दिली होती. म्हणजे रोहनने सिंगल सिंगलने 3ऱ्या षटकापर्यंत 22 धावांपर्यंत घेऊन गेले. अवांतर धावाने थोडंसं कॅल्क्युलेशन केलं. शेवटच्या षटकामध्ये 3 चौकार, त्याचे 7 म्हणजे 1 गणेश आणि 2 सुरेशचे. 38 धावांपर्यंत सामना घेऊन गेला. तर 49 धावांचं भलं मोठं असं लक्ष ते म्हणजे श्री सिद्धिविनायक उषा स्पोर्ट्स अंधेरी या संघासमोर. ह्याच्या पुढे होणारा सामना साईराज आणि साईएट मुकेश रॉयल दोन्ही संघाच्या. चला, दोन्ही संघांना विनंती असेल त्वरित सामन्याला सुरुवात करायची, थोडीशी घाई करायची आहे. श्री स्वामी समर्थ संघ 39 धावांचं लक्ष. आपल्या संघासाठी ओपनिंग पेअर अमर आणि निलेश. 39 धावांचा पाठला करायचा आहे. समोर तितके तुल्यबळ असे बॉलर सुद्धा असणार आहेत. अमन आणि निलेश. चला, थोडीशी घाई करायची आहे. श्री स्वामी समर्थ संघ आपल्या संघासाठी पहिल्या षटक घालतो म्हणजेच पराग. ह्याला सुद्धा आपण नेहमी पाहतो. आपल्या संघासाठी जेव्हा मागेल आपण सामन्यामध्ये पाहिलं होतं, भरपूर वेळा पण ओमकार मराठा संघासाठी प्राधान्य करताना संघासाठी नेहमी असेल 1 to 4चा फॉर्मॅट असेल, सर्कल क्रिकेट असेल, अंडर ओपन असेल, तेव्हा आपण परत त्याला पाहतो. आपल्या संघासाठी पहिल्या षटकाची सुरुवात करतोय तो म्हणजेच पराग. 39 धावांचा पाठला करताना वरती बॉल बॅटिंग एंडला वरती आहे अमन, नॉशिंग एंडला निलेश.
यावेळेस थोडासा ऑफ ब्रेक पद्धतीने टाकायचा होता, पंच दंडित करतात. पहिल्याच चेंडूवरती धावांचा शेकणं झाला आहे. अवांतर धावाने म्हणजे व्हाईट बॉल स्वरूपाची सांगता झाली आहे. यावेळेस सुद्धा काय उत्कृष्ट असा झेलतो म्हणजेच कुडा सुरेश. बॅटची कडा घेतली होती, थोडासा फंबल झाला होता, मग तितकाच चांगला झेल सुरेश. स्कॉट बाय सुरेश. किपिंगच्या स्वरूपामध्ये सुरेशने कॅच झेल पकडला. उत्कृष्ट परागने यावेळेस त्याच टप्प्यावरनं चेंडू लेग ब्रेक टाकला होता आणि हीच कला परागच्या हाताळण्यामध्ये आहे. एकाच टप्प्यानं दोन्ही एक असेल लेग ब्रेक तर ऑफ ब्रेक टाकायची ताकद तो म्हणजे पराग ठेवतो. आणि आपल्या संघाने पहिल्या चेंडूवर जे ऑफ ब्रेक टाकला होता, अमनने थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळायचा होता की व्हाईट बॉल स्वरूपाची सांगता झाली होती. त्याच्यानंतर त्याच सेम टप्प्यावर लाईनने थोडीशी मागे ठेवून यावेळेस लेग ब्रेक पद्धतीने टाकला आणि झेलबाद करण्याची साथ ती म्हणजे सुरेशची. न्यू बॅट्समॅन किस्त म्हणजे नटराज. पुढील चेंडू यावेळेस परत एकदा ऑफ ब्रेक आला, व्हाईट बॉल. यावेळेस थोडासा टप्पा वळण या पंचांचं बोट हवेच्या दिशेने आले म्हणजे माघारी पडता होतं नटराजला. यावेळेस सुद्धा झेलबाद म्हणजे स्टंपिंगला सुरेश त्याला साथ देतोय. 1-13 तो 1 मेरा. पराग दादाने जेव्हा सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल टाकला होता, त्याच्यानंतर कमबॅक केला, अहमदला माघारी परतवलं, परत एकदा व्हाईट बॉल टाकला, परत एकदा नटराजला सुद्धा माघारी परतवलं. चांगली गोलंदाजी आपल्या संघाने सुरुवात करून देतोय तो म्हणजेच पराग. यावेळेस सुद्धा परफेक्ट लाईन लेन, बॅटच्या समोरून वळण घेणारा चेंडू आणि आला डॉट बॉल. न्यू बॅट्समॅन किस समज अविनाश. थोडासा साला हलके प्लेसमेंट केली होती तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी एखाद्यावरती समाधान मानावं लागेल. 4 चेंडू असेल धावा झाले 3. 5वा चेंडू असेल परागचा. यावेळेस बॅकफुटला जाऊन हलका त्याने प्लेसमेंट केली, पॉईंटच्या दिशेने डिक्लेअर झोनमध्ये एक धाव येते. शेवटचा चेंडू असेल 1 to go. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळतो, बॅटची कडा घेतली पण तिकडे चांगली रनिंग विकेट दोघांची एकावरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 5. द लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली सुरुवात करून दिली आहे आतापर्यंत गोलंदाजीला ती म्हणजे परागने. 39 धावांचा पाठलाग करायला सुरुवात झाली होती. आपल्या संघासाठी पहिल्या षटक हाताळलं होतं. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल जरी दिला होता, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून दिला तो म्हणजे परागने. यावेळेस पुढे सरसाला नेले, तिकडे फिल्डिंग तर केली होतं, फेकी नाही केली. जर फेकी केली तर ऑलमोस्ट 50-50 कॅल्क्युलेशन राहिलं असता, पण एखाद्यावरती समाधान मानावं लागतंय आणि फोटे फटके मारतावे लागतं. 39 धावांचा पाठलाग करतोय आपण, त्याच्यामध्ये एका दुसऱ्या चौकार प्रत्येक षटकामध्ये यावं लागेल, प्रहार तर करावा लागणार आहे. यावेळेस सुद्धा पुढे सरसाला, यावेळेस ऑफ ब्रेक, बॅट या समोर वळण आणि त्याला 7 टीम सुरेशशी स्टंपिंगच्या सर्पामध्ये माघारी परतवतोय. अविनाशला 39 धावांचा पाठलाग करायचा, भले मोठं डोंगर असं उभं केलंय ते म्हणजे स्वामी समर्थ संघाने. दंडित करतायत, नो बॉल.
यावेळेस वरून आला, हलका तर प्लेसमेंट केली होती, चांगली रॅपिड विकेट्स निलेश आणि वरूनची. आणि धावा करावा लागणार आहे. सिंगलने जरी सामन्याचा पार्ट जड करायला लागला असेल तर एका दुसरा चौकार प्रत्येक षटकामध्ये शोधावा लागेल. तर 49 धावांचा पाठला करतोय. हो, बॅकफुटला जाऊन मारायचा होता, बॅटची कडा घेतली आहे आणि झेलबाच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागतंय ते म्हणजे निलेशला. स्कूलच्या दिशेने डिक्लेअर मध्ये एक धाव येते. नवीन बॅट्समॅन तो म्हणजे अजय. यावेळेस स्पर्धा स्वीप करण्याचा प्रयत्न होता तिकडे. या पंचांचा बोट हवेच्या दिशेने आल्या, चांगला परफेक्ट थ्रो केला स्टंपच्या बाजूला आणि बाकीचं काम सागरनं केलं. रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागतंय. आपला संघासाठी तिसरा षटक घेऊन तो म्हणजे दिवेश. हो, काय चेंडू हाताळला होता. पंचाचा बोट हवेच्या दिशेने आलाय, परफेक्ट लाईन लेंथ आणि वळण घेणारा चेंडू तो म्हणजे दिवेशचा. जरी बॅटिंगमध्ये कमाल नसली केली, पहिल्या चेंडूवरती माघारी परतला असतं, पण गोलंदाजीमध्ये कमाल करणार तो म्हणजे दिवेश. यावेळेस सुद्धा मोठा प्रहार करायचा होता, बॉक्स शॉटच्या सर्पामध्ये माघारी परतावं लागतंय. आता पारडं जड झालं ते म्हणजेच श्री स्वामी समर्थ संघाचं. नवीन बॅट्समॅन तो म्हणजे ऋषी. यावेळेस लेग ब्रेक टाकला होता, बॅकफुटला मारायचा होता, पण तिकडे परत आता स्टॉप करतोय. डॉट बॉल आलाय. दडपण तर असेल. आता 49 धावांचा पाठलागाला सुरुवात केली होती, इतक्या धावा करायच्या आहेत समोर तितके तुल्यबळ असे गोलंदाज श्री स्वामी समर्थ संघाकडे. अजून एक डॉट बॉल येतोय. सामन्याचं पारडं ऑलमोस्ट जड झालं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ संघाचं. यावेळेस कव्हरच्या दिशेने प्लेसमेंट केली आणि तिकडे एका समाधान मानावं लागतंय. शेवटचा चेंडू असेल 1 to go. धावा झाला 11. 7 चेंडूमध्ये 28 धावांचं समीकरण. यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, पंच दंडित करतात. नो बॉल. यावेळेस परफेक्ट लाईन लेंथ, लेग ब्रेक आला, डॉट बॉल. यापुढे होणारा सामना मागील सामन्याचे विनर ते म्हणजे ज्युनियर सम्राट आणि चालू सामन्याचा विजेता संघ यांच्यामध्ये होणार आहे. पहिल्या चेंडूवर पंच दंडित करतात. व्हाईट बॉल स्वरूपाची सांगता झाली आहे. अवांतर धाव. यावेळेस नो बॉल. अजून एक अवांतर धाव. यावेळेस सुद्धा पंच दंडित करतात. व्हाईट बॉल, अवांतर धाव. यावेळेस लाईन लेन शोधली आहे, परफेक्ट टप्प्यावरती चेंडू टाकला आणि आला डॉट बॉल.
अजून एक अवांतर धाव नो बॉल स्वरूपामध्ये आली आहे. हर्षाद परत पंच दंडित करतात. व्हाईट बॉल आलाय. अवांतर धाव. जोरात प्रहार करतो. कव्हरच्या दिशेने यश आहे. अजून एक डॉट बॉल येतोय. त्यावेळेस बॉक्स शॉटच्या सर्पामध्ये माघारी पडता लागतंय ऋषीला. हर्षद थोडंसं वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये अवांतर धावा खर्च केल्यात, पण टप्पा आणले तर धावांचं दडपण तेवढं आहे. न्यू बॅट्समन प्रथमेश. अजून एक चेंडू परफेक्ट टप्प्यावरती आणि आलाय अजून एक डॉट बॉल. यावेळेस पंच दंडित करतात. व्हाईट बॉल अवांतर धाव. 2 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आहे. धावा झाल्या 17-17. लॉस ऑफ 8 विकेट्स. मोठ्या मार्जिनने हा सामना तो म्हणजे श्री स्वामी समर्थ संघ जिंकणार आहे. ह्याच्या पुढे होणारा सामना पहिल्या सामन्याचा विजेता तो म्हणजे ज्युनियर सम्राट संघ आणि श्री स्वामी समर्थ संघ हा सामना जिंकून पुढील सामन्यामध्ये मजल मारले. काँग्रेच्युलेशन संघ सुरेश. चलो टॉस साठी जाऊया. श्री सिद्धिविनायक उषा स्पोर्ट्स संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, जर आपण हात जरी पत्करले